जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरतीचे फॉर्म सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि मी याच्यात एक रील आपलं शॉर्ट टाकलं होतं की पोलीस भरती करताना जिल्हा कसा निवडायचा. आता भरपूर जणांचे कमेंट आलेले, त्या कमेंटनुसार मी हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले असतील त्यांच्यासाठी पण थोडंफार मी सांगतो आणि जे कोणी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की जिल्हा निवडताना कसं निवडायचा. जर समजा एखाद्या मुलाला एखादा विषय घ्यायचा, म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे आणि त्याला असं वाटतंय की आतून 100% मी ह्या जिल्ह्यात होऊ शकतो, तर पहिली गोष्ट त्यांनी तिथे फॉर्म टाकून निवांत व्हायचं आहे आणि आपल्या आपल्या अभ्यासाला आणि फिजिकलला लागायचं आहे. ही पहिली गोष्ट. ज्याला वाटतं 100% मी अशा जिल्ह्यामध्ये होतोय आणि त्या ठिकाणी जायचंय, बिनधास्तपणे काही प्रॉब्लेम नाही. त्या ठिकाणी एक जागा असू नाही तर 10 जागा असू नाही तर 100 जागा असू, काही देणे-घेणे नाहीये. तुम्हाला असं वाटतंय, कारण त्याच्यामुळे त्याचा प्लस पॉईंट असा आहे की त्या ठिकाणी तुमचा कॉन्फिडन्स असल्यामुळे तुमचं नर्वस जो होतं आपण भरतीला गेल्यावर, तर प्रमाण खूप कमी होतं आणि आपण टेन्शन फ्री त्या ठिकाणी भरती देतो. आता हे झालेलं आहे ज्यांना ज्या ठिकाणी माहिती आहे की त्या ठिकाणी अशा-अशा ठिकाणी मला भरती व्हायचीच आणि मी त्या ठिकाणी होऊ शकतो ह्यांच्यासाठी. ज्यांनी अजून सुद्धा कन्फ्युजन आहे, जे बाहेरच्या म्हणजे छोट्याशा गावामध्ये राहतात, की वेगळ्या जिल्ह्यामध्ये राहतात, पण त्यांच्या जिल्ह्यामध्ये जागाच निघालेल्या नाहीयेत. किंवा त्याच्या जवळपासचे जेवढे पण 2-3 जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुटक-तुटक जागा निघालेल्या आहेत आणि तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की मी फॉर्म नक्की भरू कुठं? काही-काही जण प्रकल्पग्रस्त आहेत, काही भूकंपग्रस्त आहेत, काही होमगार्ड आहेत. अशा वेळेस अशांनी फॉर्म कसा निवडायचा? फॉर्म निवडताना बघा मित्रांनो, की जास्त जागा आहेत ह्या भानगडीत पडायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की पुण्याला जास्त जागा आहेत, मुंबईला जास्त जागा आहेत. चला सगळे त्याच्यामुळे प्लस पॉईंट काय होतं, म्हणजे निगेटिव्ह सांगतो पहिल्यांदा प्लस पॉईंट देण्यापेक्षा, की त्या ठिकाणी भरपूर मुलं फॉर्म भरतात. उदाहरणार्थ पुणे सिटीला 1700 जागा असल्याकारणे भरपूर मुलांनी ऑलरेडी पुणे सिटीला फॉर्म टाकायला सुरुवात केलेली आहे. आकडा पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी 10,000 क्रॉस झाला होता. तर ह्याच्यावरून काय कळतं की जास्त जागा म्हटलं की सगळी पोरं त्याच ठिकाणी वाहतात, सगळी पोरांचा प्रवाह त्याच ठिकाणी असतो. त्यामुळे काय होतं की गेल्या वेळेस म्हणजे बघितलं गेलं तर जळगावचा जो निकाल होता खूप कमी लागला होता. त्याच्या आधीचा जर बघितलं की जे सिंधुदुर्गचा जो निकाल आला तो पण खूप कमी लागला होता. मग ह्याच्यावरूनच कळतं की भरपूर मुलांचा कल हा मुंबई, नागपूर, पुणे, हे जे मेन मेन सिटी आहेत, बिग सिटी, त्या बिग सिटीच्या सगळ्यात जास्त जागा निघते, त्याच्यामुळे सगळ्यांचा कल त्याच ठिकाणी. तर सध्याला कसं झालेलं आहे की एकच म्हणजे जिल्ह्याला तुम्हाला एकच फॉर्म भरत असल्या कारणाने तुम्हाला रिस्क घेणं खूप म्हणजे तेवढं घेऊ शकणं कठीण जातं, की बाबा ह्याच ठिकाणी घेतलं, कॉम्पिटिशन जास्त झालं, मेरिट जास्त लागलं तर काय करायचं अशा वेळेस. मग अशा वेळेस जिल्हा निवडताना काय निवडायचं बघा. पहिली गोष्ट, तुमची कास्ट कोणती आहे, त्या कास्टला जागा किती आहेत ते निवडायचं. दुसरी गोष्ट, त्या जिल्ह्यामध्ये ह्याच्या आधी ज्या प्रश्नपत्रिका आल्या होत्या किंवा जे एक्झाम झाल्या होत्या त्या एक्झामच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्याच प्रश्नपत्रिकेला कोणकोणत्या विषयावरती जास्त भर दिला होता ते निवडायचं. तिसरी गोष्ट, त्या जिल्ह्याचे आता सीपी कोण आहे ते बघायचं. ते सीपी कोण आहे, त्या सीपी आधी ज्या सीपी ठिकाणी होते त्या ठिकाणी जर पोलीस भरती निघाली होती का, जर निघाली असेल तर त्यावेळेस पोलीस भरतीला सगळ्यात जास्त कोणत्या विषयाला भर दिला होता तो चेक करायचा. आता मी सांगतो हे कशामुळे सांगतो मित्रांनो, कारण की भरपूर वेळेस फिजिकलवरती मेरिट लागत नाही, तुमच्या लेखीवर मेरिट लागतं. कारण की फिजिकल लगभग कास्ट असेल तर थोडं 2-4 मार्क तिकडं तिकडं होऊन जातात. आता ओपनवाली जी मुलं आहेत ते सुद्धा काही प्रमाणात एस-सी-बी-सी मध्ये आलेत, ईडब्ल्यूएस मध्ये आलेले आहेत. जे ईडब्ल्यू आणि ओबीसीचं पण मेरिट लगभग ओपन सारखंच लागतं, म्हणजे लगभग एकसारखंच आहे. 2-4 मार्क इकडे तिकडे. त्याच्यामुळं सगळेजण 50 पैकी 50 ह्याच्या भानगडीतच पडतात. महत्वाचं आहे की तुमचं लेखीसाठी बघा, कारण की तुम्ही मुंबईला गेला तर मुंबईला त्या ठिकाणची तुम्हाला सगळी माहिती काढावी लागणार आहे. पुण्याला गेला की पुण्यामध्ये तुम्हाला तुमचं मराठी व्याकरण आणि तुमचं गणित खूप पक्का असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. जर ह्या दोन गोष्टी तुमच्या जर पक्क्या नसतील तर मात्र तुम्हाला समजून जायचं की गडबड होते. आणि डोक्यातनं हे काढून टाका मित्रांनो, की मला मला कमेंट मी वाचतो बरं का. मला एक जण काय म्हटलं होतं, की म्हणजे एक जण म्हणण्यापेक्षा 7-8 जणांची मी कमेंट वाचल्या व्यवस्थित. तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिले की तो काय म्हणतो की सर मला फिजिकलला 40-42 मार्क पडतात आणि लेखीला 85-86 मार्क पडतात, तर माझं काम होईल का? तर मी म्हणतो की तुम्ही स्वतःला निगेटिव्ह का करता? 50 पैकी 44 का? 6 मार्क का कमी पडतात? तर आता तुमच्याकडे 3 महिने आहेत, त्या 3 महिन्यामध्ये ह्या 6 मार्कावरती काम करायचं. ते लेखीला तुम्हाला 85 मार्क पडतात तर त्या 15 मार्कावरती काम करायचं. ते 15 मार्क का कमी पडतात?
जर तुम्ही या गोष्टीवर जर ह्या 3 महिन्यात जर तुम्ही काम करू शकला असाल, तर तुम्ही वाटेल त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. स्वतःला कमी समजू नका. पहिली गोष्ट, ही सगळ्या जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया तुम्हाला पॉझिटिव्ह कमी आणि निगेटिव्ह करणारे लोक जास्त मिळतील. फॉर्म भरताना, की बाबा भरपूर जणांचं मत असं असतं, की उशिरा फॉर्म भरल्याने उशिरा फिजिकल येतं. पण कधी हा विचार करतो का, की उशिरा जर फिजिकल आलं, तर उशिरा फिजिकल झाल्यानंतर लेखीचा जो पिरियड असतो, त्याच्यामध्ये फक्त 10-15 दिवसाचाच गॅप असतो. त्याच्यामुळं भरतीचा जो ताण असतो, जो लेखीचा ताण असतो, तो प्रचंड येतो. जर तुम्ही लवकर फॉर्म भरलात, तर लवकर तुमचं फिजिकल होईल आणि तुम्हाला लेखीला बराचसा वेळ मिळतो. काही काही लोकांना तर दीड-दीड, 2-2 महिने लेखीला टाईम मिळतो. त्याच्यामुळे तो फिजिकल टोटली ते बंद करतात. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत ते फक्त आणि फक्त फिजिकलकडे लक्ष देतात, आपल्या लेखीकडे लक्ष देतात. जेणेकरून त्यांचा एकही मार्क जाता कामा नये. उदाहरणार्थ मी स्वतः ज्यावेळेस मी पुणे सिटीला फॉर्म भरला होता, मला मला चांगलं आठवतंय, की 1 तारखेला फॉर्म सुरू झाले होते आणि मी साधारणतः 4 का 5 तारखेलाच फॉर्म भरला. मला भरपूर जण मित्र मला म्हणायचे, की "अरे थांब आपण एक 20 तारखेनंतर फॉर्म टाकू म्हणजे आपल्याला वेळ भेटेल." पण माझ्या डोक्यात काय होतं, की नाही मला पुणे सिटीतच व्हायचंय. या हिशोबाने मला माहिती होतं मला पुणे सिटीत व्हायचंय. कारण मला फुल कॉन्फिडन्स होता स्वतःवरती. स्वतःवरती कॉन्फिडन्स होता, ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता. स्वतःवरती एवढी मेहनत केली होती मी, की मला वाटत होतं मी 100% पुणे सिटीला होईल. आणि मग मी पुणे सिटीला फॉर्म टाकला. माझं फिजिकल झालं आणि फिजिकल झाल्यानंतर मला 44 मार्क पडले आणि नंतर मला लेखीला नाही नाही म्हणलं तर 1 ते दीड महिना मिळाला. त्याच्यामध्ये मी माझा पूर्ण अभ्यास कव्हर केला. म्हणजे मी तात्याचा ठोकळा वाचल्यापासून रोज कमीत कमी 8 ते 10 प्रश्नपत्रिका घ्यायला सुरुवात केली. जेणेकरून माझा लेखीला एकही प्रश्न जाता कामा नये ह्याच्यामुळे मी पुरेपूर प्रयत्न करत राहिलो. त्याच्यामुळे त्याचा प्लस पॉईंट काय झाला, ज्यावेळेस मी लेखीला उतरलो, तर लेखीला उतरताना मी टोटली शांत हिशोबाने त्या ठिकाणी बसलो. पेपर लिहायला सुरुवात केली. पहिला प्रश्न माझा बघितला म्हणलं, "अरे वाह! पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला आलं." दुसऱ्याचं आलं, तिसऱ्याचं आलं. असं करत मी पूर्ण पेपर लिहिला. एक सिली मिस्टेक झाली. सिली मिस्टेक म्हणताना नाही, मला माहिती होतं उत्तर, पण तरी मी चुकीचं गोल केलं, ठीक आहे. असं केल्यानंतर जेव्हा लिस्ट आली, त्याच्यामध्ये मी चेक केलं मला किती मार्क पडतात. तर मला माहिती होतं, पण मला एवढे मार्क पडेल याचा विश्वास नव्हता. आणि जेव्हा फायनल मेरिट लिस्ट आली गुणांची, त्यावेळेस मला बघितलं, की मला 100 पैकी 96 मार्क पडलेले होते. आणि मी जे भरती झालेले मित्र, कारण की माझ्यासोबत असणारे फिजिकलला 50 पैकी 50 असणारे सुद्धा माझ्या बरोबर होते. 3 जण होते माझ्यासोबतचे. पण त्यांना लेखीला कमी मार्क पडले. त्यांना काहीतरी 86-85 असे मार्क पडले. त्याच्यामुळं त्यांना फिजिकलला मार्क असून सुद्धा लेखीला मला मार्क जास्त असल्या कारणाने माझं सिलेक्शन झालं आणि ते नंतर परत आहे त्याच रेसमध्ये परत पळायला सुरुवात केली. त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो, जेवढं तुम्ही फिजिकलला महत्त्व देताय, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त महत्त्व तुम्ही लेखीला द्या. जिल्हा निवडताना लेखीकडे जास्त फोकस करायचा आहे. कधी पण. आधीच्या तुम्ही जर पुणे सिटी निवडत असाल, तर पुणे सिटीच्या ह्या गेलेल्या 4 प्रश्नपत्रिका चेक करायच्या. 4 प्रश्नपत्रिका म्हणजे 4 भरतीच्या 4 प्रश्नपत्रिका चेक करायचे, की कुठल्या प्रश्नपत्रिकेला, कुठल्या विषयाला किती महत्त्व दिलं होतं. त्या नेक्स्ट चेक करा. मुंबईला भरत असाल सेम, नागपूरला भरत सेम, नाशिक भरत सेम, सोलापूर, कोल्हापूर ज्या ठिकाणी तुम्ही प्रश्नपत्रिका म्हणजे भरणार आहात, त्या ठिकाणचं तुम्हाला लेखीचं स्वरूप बघणं गरजेचं आहे. कारण की फिजिकल माणूस ओढून तोडून करतोच. लेखीला मात्र तुम्हाला त्या ठिकाणी डोकंच वापरावं लागतं. तुमची शांत वृत्ती, तुमच्या अभ्यासी वृत्ती आणि तुम्ही किती स्वतःला शांत ठेवून पेपर लिहिता आणि तुमचं पेपर सोडवण्याचं स्वरूप कसं आहे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यामुळे जिल्हा निवडताना तुम्ही त्या ठिकाणच्या प्रश्नावली कशा आहेत त्यानुसारच निवडा. ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आजचा व्हिडिओ एवढाच करतो मित्रांनो, जास्त मोठा करत नाही. जय हिंद.